बापरे, ब्लँकेट मध्ये लपलाय ससा. जीव तुझा आता बघ मी घेते कसा. अरे बापरे, ओपन युअर आईज. माझ्याशी न बोलता झोपशील. ओपन युअर आईज, ओपन युअर आईज, ओपन युअर आईज वाईड अँड ओपन. येस, जस्ट लाईक दॅट माय क्युटी गर्ल. काय फालतूगिरी चाललेली खालती. संगीतच्या प्रोग्राम मध्ये मी तुला काय म्हणालेले, माझ्याकडे बघायचं आणि छान अशी ब्राईट स्माइल द्यायची, हॅपी हॅपी राहायचं, हो की नाही? सांगितलेलं की नाही केलंस? नाही केलंस. काय झालं त्यामुळे? आजी बेशुद्ध झाली. आजी बेशुद्ध झाली, तुला कळतंय का? हा फक्त डेमो होता, कळलं? परत एकदा असं केलंस तर यावेळेस आजीला फक्त चक्कर आली. परत जर अशी वागलीस तर आजी बेशुद्ध नाही होणार. तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे जाईल ना, कळलं? त्यामुळे एक गोष्ट डोक्यात फिक्स करून ठेवायची. आता लग्नात दिसशील मला तर स्माइल करायचं. कसं स्माइल करणार? असं स्माइल करायचं. वरातीत दिसलीस की छान नाचायचं, अशी अशी मान हलवायची, मस्तपैकी एन्जॉय करायचं. मीरा मावशी सोबत कशी चुचून नाचत होतीस तसं नाचायचं. मी डान्स करताना तुला असं अशी छान फ्लाइंग किस दिली, पण तू काय केलंस? पण मला स्माइल दिलीस? नाही दिलीस. तू काहीच नाही केलंस. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जशी छान स्माइल नाही केलीस, मान नाही डोलवलीस तर आधी आजी ढगात, तुझी मम्मा जिकडे आहे ना तिकडे पाठवेन. त्यानंतर बाबाला तर पॉयझनचं बिस्किट देईन. एवढंच नाही, माझ्याकडे एवढी मोठी लिस्ट आहे. आधी बाबाचा जीव घेणार, मग त्यानंतर आजी, मग त्यानंतर बडी, मग त्यानंतर हरी, आणि शेवटी तुझी स्वीट क्यूट एकदम नाजूकशी फेवरेट मीरा मावशी. कळलं? नकोय ना हे सगळं? मग छान ब्राईट स्माइल द्यायची, कळलं? चल हसून दाखव, हसून दाखव, हसून दाखव. That's like my good girl. Good night. लेकरा, कसला विचार करतोयस? माझी लेक ज्या रिंगणात कैद आहे ते रिंगण दुष्ट शक्तीने अभिमंत्रित केलेलं आहे. ते भेदायचा मी पूर्ण प्रयत्न करेन, पण त्या प्रयत्नात माझी शक्ती क्षीण होऊन जाईल. कदाचित ती पूर्णपणे नष्टही होईल. काळजी करू नकोस. अरे तुझ्या पाठीशी आदिशक्ती आहे, त्यामुळे तुला पुन्हा शक्ती अर्जित करणं अशक्य नाही. पण त्या शक्तीचा विचार करण्यापेक्षा तुझी लेक संकटात आहे त्याचा विचार कर. तिला यातून बाहेर काढण्याचा मार्ग बघ, मार्ग शोध.
पण याहूनही मोठ्या दुष्ट शक्तींशी माझ्या लेकींचा लढा असणार आहे. त्यावेळी मी दुबळा ठरायला नको. काळजी करू नकोस. तुझ्या लेकीला सत्याचा प्रकाश दाखव. तो दाखवणं तिला जास्त गरजेचं आहे आणि हाच प्रकाश तिला तिच्या पुढील लढाईत मार्ग दाखवायला उपयोगी पडेल. वेदा, अजून उठली नाहीस बाळा? ए वेदा, चला चला लवकर उठूया. आपल्याला रेडी होऊन खाली जायचंय की नाही? हा, ए वेदा. वेदा, तुला माहितीये का, खाली ना आपलं घर खूप छान सजवलंय. मी तुला सांगितलं होतं माहितीये? तुझ्या बाबांचा आणि मायाताईंचा ना आज साखरपुडा आहे. आपल्याला छान छान नटून ना खाली जायचंय. चल 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 लवकर उठा उठा चला. वेदा, तुला ताप आलाय? काल रात्री तर नव्हता. अचानक असा ताप कसा आला बाबा? वेदाने सध्या बाहेरचं काहीच चरबट खाल्लेलं नाही. उन्हात खेळायला सुद्धा गेली नाही. आणि मी तिची एवढी काळजी घेते तरी सुद्धा कसा आला ताप? याचा अर्थ वेदाच्या मनात कशाची तरी भीती बसली. त्या व्यक्तीने वेदाला पुन्हा त्रास तर दिला नसेल ना? वेदा, मला सांग, तुला कोणी काही बोललंय का? ए वेदा, तुला कोणी त्रास देतंय का? वेदा, तू माझी लाडूबाई आहेस की नाही? मग मला सांग ना, कोण काही बोलतंय का तुला? कोण त्रास देतंय तुला? सांग ना वेदा. वेदा, हे वेदा. अगं मीरा, माझी प्रिन्सेस अजून रेडी नाही झाली. मायाताई, वेदाला ताप आलाय आपल्या. काय? काय म्हणतेस? अरे बापरे. ताप आहे तिला. बाळा, चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. हा चल. अथर्व, डॉक्टरकडे न्यायची काही गरज नाहीये. तिला गोळी घेऊन थोडा आराम करू दे, बरं वाटेल तिला. नाही मॅडम, पण मला बरं नाही वाटणार ना. हे लग्न वगैरे, हा साखरपुडा, हे सगळं आपण वेदासाठी करतोय, माझ्या वेदासाठी. आणि या कार्यक्रमात माझी वेदाच नसेल तर काहीच अर्थ नाही उरणार. माझं मन नाही रमणार माझ्या वेदाशिवाय. मला असं वाटतं की माया, मॅडम, मी खरंच बोलते. एक पत्नी होण्याआधी मी वेदाची आई आहे. आणि लेकीशिवाय आईचं मन कधीच कुठेच रमणार नाही. माझी वेदाच नसेल तर नको हा साखरपुडा. आपण नंतर करूया हे सगळं. हा माया, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझं वेदावरती किती प्रेम येत आहे. पण जर का तुम्हा दोघांचा साखरपुडा झाला नाही तर वेदालाच ते आवडणार नाही, हो की नाही बाळा? आणि तसंही ती लग्नात तर असणारच आहे ना. नाही आई, आपण हे सगळं वेदासाठी करतो. आणि वेदात जर येत नसेल तर तिला कसं वाटेल? काय अर्थ या सगळ्या गोष्टींना? आय थिंक माया जे बोलते ते बरोबर आहे. आपण हा साखरपुडा पुढे ढकलूया. साखर अथर्व, आपल्याला मग लग्नही पुढे ढकलावं लागेल, कळतंय का तुला? हरकत नाही, करूयात तसं मग. अथर्व, अरे पाहुणे आलेत सगळे, असं त्यांना परत पाठवणं योग्य आहे का? आय नो आई, ते जरा कठीण, जरा ऑकवर्ड होईल. पण माझ्या वेदापेक्षा ती जास्त इम्पॉर्टंट नाही आहे ना. वेदा, चल बाळा, आपण डॉक्टरांकडे जाऊयात. चल. अथर्व, अथर्व, ऐक ऐक, एक मिनिट ऐक. अथर्व, मी आई आहे तुझी.
वेदाची आजी आहे, मला काळजी आहे तुम्हा दोघांची. ऐक माझं, साखरपुडा थांबवायची गरज नाहीये. तिला औषध दिलं, आराम केला तिने थोडा की तिला बरं वाटेल. मला माहिती आहे. ऐक प्लीज माझं, ऐक. वेदाचे बाबा, आईसाहेब बरोबर बोलतायत. हे बघा, मी सगळी कामं सांभाळून वेदाची काळजी पण घेईन. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही साखरपुड्यासाठी जा. मीरा म्हणाली ना, ती घेईल वेदाची काळजी. प्लीज ऐक माझं. प्लीज. वेदाचे बाबा, ती घेईल काळजी. चल 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 बाळा. माया, नमस्कार. अरे सरदेसाई, नमस्कार. नमस्कार. साखरपुड्याला आवर्जून आलात, खूप बरं वाटलं. नमस्कार. या या. नमस्कार. नमस्कार. मला यायला उशीर नाही ना झाला? नाही नाही, वधूवर अजून तयार होत आहेत. आणि तू तर घरचाच माणूस आहेस ना, तुझ्यावर कसं नाराज होणार. बरं, मी काही कामाचं आहे का बघतो. चला वधूवरांना बोलवा. मीराचे बाबा, मीराचे बाबा, तुम्ही का आलात परत? मी तुम्हाला वचन देतेय ना, मी तुमच्या मीराला काहीच करणार नाही, पण मला इथून सुटायचं आहे. मीही तुझी सुटका करण्यासाठी आलोय इथे. नाही, मला माहितीये तुम्ही मला या रिंगणातून काढणार आणि तुमच्या बंधनात अडकवणार. असं नक्की करू. मला माझ्या वेदाकडे जायचंय. ते सगळं ठाऊक आहे मला, पण जरा धीर धर, म्हणजे तुला कळेल की मी तुझा शत्रू नाहीये ते. तू माझ्या लेकीला इजा पोचवशील म्हणून काही मी तुझा पाठलाग करत नव्हतो. त्याचं कारण वेगळंच आहे. कोणतं कारण? कळेल, सगळं कळेल तुला, सगळं कळेल. वेळ आली की सगळं कळेल. वधूला घेऊन या. हे सगळं काय आहे? थोडी वाट बघ, मीराचे थोडी वाट बघ. काय करते? शांत राहा.
हे नका करू. मला माझं काम करू दे. ओम ह्रीं क्लीं श्रीं वरदाई महागौरी माते नमः. आता तुम्ही साडी द्यायला या. तिला हळद कुंकू लावा. नाही वीराचे बाबा. ओम महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर यंत्र तंत्र मंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन यंत्र मंत्र काय वीराचे बाबा हे? ऐका ना, मला इथून जायचंय. मला इथे नाही अडकून राहायचंय. यंत्र मंत्र सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. ओम महावीर हनुमन. वीराचे बाबा ऐका ना माझं एकदा. बाबा तुम्ही उठायचंय, वधूला नारळ विडा द्यायचाय आणि साखरेचा पुडा द्यायचाय. या इकडे. वेदा नेमकं कुणाला भेटत आहे? कोण आहे जे वेदाला त्रास देत आहे? काही करून ना मला वेदाच्या मनातली भीती घालवावी लागेल. पण कशी जाईल ती भीती? माझ्या वेदाने ना पुन्हा आधीसारखं हसायला हवं. वेदाला त्रास देणारे अजितदादाच असतील हा, तर त्यांना सगळ्यांसमोर शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याशिवाय ना वेदाच्या मनातली भीती जाणार नाही. मला हे लग्न व्हायच्या आधीच काहीतरी करावं लागेल. तरच लग्नाच्या दिवशी वेदाच्या चेहऱ्यावर ते हसू येईल. ओम महावीर हनुमन यंत्र मंत्र माया छेदाय स्वाहा. वीराचे बाबा ओम महावीर ऐका. हनुमन. माझी लेक लहान आहे. मला तिच्याकडे जावं लागेल. तिला गरज आहे माझी. ओम महावीर हनुमन मंत्र तुमचा माझ्यावर का विश्वास बसत नाहीये? तुझं नाव? तुझं नाव? अंबिका. गाव? नाही आठवत. आई वडील कोण आहेत तुझे? त्यांची नावं काय? नाही आठवत. लहानपणापासून अनाथाश्रमात वाढले. ओम महावीर हनुमन सर्व यंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा. आठव. आग. कुठली आग आठवते का तुला? आठवायचा प्रयत्न कर.